दिशाभूल सुरूच आहे अशी माहिती आहे की शिंदेना डावलून अजितदादा आणि ही पुढे करतायत म्हणून नाराजी आहे शिंदे. नंबर 2 साठी महाराष्ट्रामध्ये अनपेक्षितपणे मिळालेलं हे यश आहे. एखाद्याला अचानक सगळं काही मिळतं, अपेक्षा नसताना, अंदाज नसताना, त्यावेळेस सत्ता ही अमर्याद होते आणि ती डोक्यात जाते. असाच काही प्रकार आता मला होताना दिसतोय. जनतेचा आशीर्वादाने सरकार आलं का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे. हे सरकारच मुळात ईव्हीएमच्या आशीर्वादानं आल्याचा आरोप हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या मुखातून बाहेर पडताना आम्हाला दिसतोय. म्हणूनच हे मी म्हणालो की अनपेक्षित मिळालेला हा जो काही जनाधार आहे तो सत्तेमध्ये बसणाऱ्या तिघांनाही पचायला जरा उशीर होईल, वेळ लागेल आणि पचवून घेण्यासाठी सुद्धा हिश्श्यावरून भांडणं सुरू आहे आणि सगळा महाराष्ट्र या सगळ्याकडे बघतोय. कोण नंबर 2 कोण नंबर 3 हे एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं. कारण आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघे उभे होतात. त्यामुळं नागपूरवाला आपला ठाणेवाला पुणेवाला नंबर 3 एक मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे की हे नंबर 2 उपमुख्यमंत्री. तर आम्ही म्हणू मग नंबर 2च्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग आम्ही म्हणू की नंबर 3 म्हटल्याबरोबर नंबर 3चे कोण, तर त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सगळा जो काही सावळा गोंधळ आहे. आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे. मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे. एवढं बहुमत मिळालेलं आहे. परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसतंय आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचे लक्षात येत आहे. ईव्हीएम ची रॅली आहे ईव्हीएम विरोधात पूर्वसंध्येला, कसं बघता तुम्ही विरोधकांकडून? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच होणार नाही. असं आहे की लोकांचा विश्वासच मुळात आता ईव्हीएम वर राहिलेला आहे. मी काल पण म्हणालो की जगातील सर्व देशांनी ईव्हीएम नाकारला आहे आणि भारतच काय लागून गेला. एवढं तंत्रज्ञान इतकं ऍडव्हान्स झालंय, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आपल्यापेक्षा 100 वर्षांनी 50 वर्षांनी पुढे असलेले देश हे बॅलेट पेपरने निवडणुका घेतात. कारण निवडणुका हा विश्वास आहे. मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च अधिकार आहे. मतदान देणं हे केवळ एखाद्याला निवडून आणण्यापुरतं नाही, तर या देशाचा आणि स्वतःच्या भविष्याची चिंता ज्या व्यक्तीला असते तो मतदान करतो. देश आणि व्यक्ती. आणि अशा वेळेस तिथेच जर गडबड होत असेल, देश कोणाच्या हातात द्यावा. म्हणून संविधानातल्या स्पष्ट तरतुदी आहेत की निवडणुका अत्यंत पारदर्शी झाल्या पाहिजेत, पण त्या होताना दिसत नाही. निवडणूक आयोगांची अलीकडे बदललेली जी भूमिका आहे, सर्वोच्च न्यायालयांचे काही प्रकरणामध्ये जे काही आदेश आले, जे काही म्हणणं आलं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याचिका फेटाळताना जी टिप्पणी केली त्याला पॉलिटिकल राजकीय स्वरूप आल्यासारखं वाटायला लागलंय.
म्हणजे देशामध्ये लोकशाही आहे का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं विरोधक संपवून एककल्ली कारभार करायचं जर होत असेल तर देश कुठे जाईल, देशाची काय स्थिती होईल, देशातला माणसाचं स्वातंत्र्य टिकेल का, हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ईव्हीएम वरचा विश्वास हा जनतेचा राहिलेला नाही. त्यामुळे एकदा जगाने जे स्वीकारलं ते भारताने स्वीकारावं आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या, ही आमची मागणी मुख्यत्वे करून त्या रॅलीमध्ये असणार आहे. कुठेतरी मंत्रिमंडळ विस्तारावरून कुठेतरी शिंदेना असं बाजूला केलं जात आहे असं दिसून येत आहे का? काहीतरी मंत्रिपद काही खात्यांसाठी त्यांची दस्तके सुरू आहे ते त्यांना मिळत नाहीये, साईड बाय होत आहे आणि दादा पुढे जातात. नाही, आता मला यावर अधिक भाष्य करता येणार नाही, मी अधिक बोलणं उचित होणार नाही. जे जे होते ते पहा. अशीच स्थिती अजितदादा असू देत की एकनाथजी असू दे, जे जे मिळेल ते घ्या, जे जे देतील ते घ्या, नाहीतर तुम्ही घरी आराम करा. एवढंच आता यांच्यामध्ये राहिले. बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही, बार्गेनिंग करू शकत नाही. ती स्थिती आत्ताच्या भाजप सरकारने आणलेली आहे. ईव्हीएमच्या भरोशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेलं आहे. त्यामुळे यांना कुठलाही दुसरा पर्याय नाही, बाहेर पडू शकत नाही. यांची स्थिती धरलं तर चावतो, सोडलं तर पडते, अशी परिस्थिती आहे. पडताही येईना आणि धरताही येईना. या स्थितीमध्ये या दोन